पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नमस्कार. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या द न्यूज प्लसच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 15 वर्षापासून आपण हा कार्यक्रम पाहताय. या कार्यक्रमाचं स्वरूप आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्ष आपले प्रतिनिधी संतश्रेष्ठ ज्ञानोबा महाराज असतील, तुकोबाराय असतील यांच्या पालखीमध्ये सहभागी असतात आणि तिथून चित्रीकरण आपल्याला पाठवत असतात. त्याचबरोबर आमच्यासोबत हरिभक्त प्रयाण असतात, महाराज असतात. त्यांना वारीचं महत्त्व, वारी काय आहे, पंढरपूर काय आहे, तीर्थक्षेत्र काय आहे, विठ्ठल कोण आहे याची थोडीफार माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो. खरं तर पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळं संपूर्ण संतश्रेष्ठांच्या पालख्या म्हणजे संपूर्ण संतश्रेष्ठ सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात आणि इथं आषाढीचा एक मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. संपूर्ण भारतात याची ख्याती आहे आणि महाराष्ट्रात तर या परंपरेला खूप महत्त्व आहे. वारकरी मोठ्या संख्येने दिंड्यांसोबत आता निघालेले आहेत. वारीची सुरुवात झालेली आहे. थोड्याच दिवसात आपल्या पंढरपुरात ते दाखल होतील, म्हणजे सोलापूर जिल्ह्यात दाखल होतील. आणि सोलापूर प्रशासनाला याचा सगळ्यात मोठा ताण असतो तो म्हणजे त्याचं नियोजन करणं. नियोजन इतकं महत्त्वाचं असतं की 100, 200, 500 लोक नसतात, 30-35 लाख लोक असतात. इतक्या लोकांचं नियोजन करणं ही काही गंमत नसते आणि त्यासाठी प्रशासनाचं नियोजन जे असतं ते पूर्ण काटेकोर असतं आणि याचं नियोजन करत असतात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. आणि आज तेच जिल्हाधिकारी आपल्यासोबत आहेत. वेळात वेळ काढून एस कार्तिकन या ठिकाणी आले आहेत. त्यांचं सर्वप्रथम द न्यूज प्लसच्या वतीने स्वागत करतो. सर नमस्कार. धन्यवाद. सगळं न्यूज प्लस चॅनलच्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सला सुद्धा माझा नमस्कार. सर, आत्ता इतकं वारीचं महत्त्व आहे, सगळं आहे, नियोजन आहे. नियोजनाबरोबरच आत्ता असं लक्षात येते की दरवर्षी 30 लाखापर्यंत या ठिकाणी भाविक येतात. तर यावेळेला सर त्याचा आकडा पुढे जाण्याची शक्यता आहे, म्हणजे 35 ते 40 लाख वारकरी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. हा सगळा जर बघितला ताण तर याचं नियोजन आपण ऑलरेडी कशा पद्धतीनं केलं आहे, आमच्यापर्यंत ते पोचलेलं आहे. हे नियोजन कशा पद्धतीनं झालं आहे आमच्या जरा दर्शकांसाठी सांगितलं तर फार बरं होईल सर. हां, तो सर्वप्रथम मी एक करेक्शन करतो. जे काही नियोजन आहे तो ताण नाही आहे, आम्ही खूप आनंदाने हे करतो. किती लोकांना अशा पद्धतीनं काम करायला संधी भेटते. वारकरीसाठी, विठ्ठलासाठी काम करायला लोक लाईनमध्ये असतात, पण आम्हाला हा भाग्य भेटलं. त्यामुळे मी सर्वप्रथम विठ्ठलांना धन्यवाद बोलतो. आणि ताण नाही आहे. सगळे लोक तुम्ही बघितलं असेल तर, तुम्ही पंढरपूरला जाऊन बघितलं असेल तर सगळ्यांनी उत्साहाने काम करतात. म्हणजे आता शेवटच्या 10 दिवस तर खूप काम लागतं. जवळपास आम्ही 4 तास 3 तास झोपून पूर्णपणे 18-20 तास आम्ही काम करतो. तेव्हा सुद्धा आम्हाला ताण म्हणून वाटत नाही, आम्ही खूप आनंदाने करतो. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 मानाच्या पालखी, 3-4 मानाच्या पालखी निघालेली आहेत. इतर मानाच्या पालखीचं आगमन सुद्धा जवळपास आता जवळ आलेली आहे आणि पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. प्रत्येक गोष्टीच्या बद्दल आपण पुढे जाऊन बोलूया. पण पूर्ण नियोजन केलेली आहेत प्रत्येक गोष्टीवर. मी आता अगोदर सांगितल्याप्रमाणे छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करावं लागतं की पालखी स्थळामध्ये कडीनं जास्त नसायला पाहिजे, कारण पूर्ण आमच्या वारकरी तिथे झोपतात, तेव्हा त्रास होता कामा नये. म्हणून आम्ही बारीक गोष्टी सुद्धा आम्ही बघत असतो. तसे सुद्धा पूर्णपणे आमचे नियोजन चालू झालेले आहे. सर, इतके वारकरी येतात, त्यांच्या म्हणजे वाळवंटाची त्यांच्या तिथे असणारी त्यांची सेवा असेल, त्यांचं भजन असेल किंवा वाळवंट क्षेत्र असेल, त्यांच्या झोपण्याची, आरोग्याची, त्यांच्या शौचालयाची, पाण्याची ही व्यवस्था कशा पद्धतीनं या ठिकाणी करण्यात आली सर? मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पालकमंत्री महोदय दोघांचं प्रायोरिटी नंबर 1 विषय आहे सोलापूरमध्ये, तो म्हणजे आमचं वारीचं नियोजन. त्यामुळे जवळपास आत्तापर्यंत 4-5 बैठका झालेली आहेत. माननीय पालकमंत्री महोदय सुद्धा 3 बैठका घेतलेली आहे. CM सरांनी 2 बैठका घेतलेली अगोदर आणि आत्ता जवळच्या 1 बैठका घेतलेली आहे.
आणि सगळ्यांचा सारांश जो आता 3 तास 4 तास बैठक जाते, पण सगळ्यांचा सारांश विचार केलं तर ते एकच आहे की कोणत्याही वारकरीला त्रास होता कामा नये. बरोबर. म्हणजे कोणत्याही पद्धतीने त्रास होता कामा नये, कोणत्याही वारकरीला त्रास होता कामा नये, हे सगळ्यात सारांश आहेत. त्यामुळे आणि आत्ता ह्या वर्षी बघितलं तर आम्हाला शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय असो या आमचं माननीय पालकमंत्री महोदय असो भरभरून आम्हाला निधी दिलेली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मुर्मीकरण असो, हिरकणी कक्ष असो, रास्ता असो, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला भरभरून निधी दिलेली आहेत. आमच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे आमचं नियोजन फक्त सोलापूरपुरती नसतं. आमच्या जिल्हा परिषदेतलं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्णपणे म्हणजे तिन्ही जिल्ह्याच्या सोलापूरच्या, त्यानंतर सातारा आणि पुणे हे तिन्ही डिस्ट्रिक्टचं जे काही ग्रामविकास खात्यामधून जे काही नियोजन आहे यावेळी सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला दिलेली आहेत. त्यांचंसुद्धा नियोजन आता पूर्णपणे सुरू झालेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट जो आहे कॅरिडोरचा, त्यामध्ये मुख्यमंत्री खूपच इंटरेस्टेड आहे. का हे तीर्थक्षेत्रच असं आहे की या ठिकाणी सुखसुविधा आणि वारकऱ्यांसाठी सुखसुविधा व्हाव्यात हे त्यांची मनापासून इच्छा आहे. तर ते काम कुठंपर्यंत आणि कसं नियोजनबद्ध होत आहे, काय सांगा सर? कॉरिडॉर येस CM सरांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, पालकमंत्री महोदयाचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण या अपेक्षा दॅट इज नीड ऑफ द हार्ट. म्हणजे तुम्ही पंढरपूरमध्ये बघितलं असेल तर खूप कंजेस्टेड एरिया आहे, डिझास्टर इन वेटिंग आहे. त्यामुळे येणाऱ्या वारकरींना आणि पंढरपूरकरांना याच्यामध्ये चांगलं दर्शन व्हावं आणि खूप लवकर दर्शन व्हावं. आता आपण बघितलं असेल तर आता आषाढी वारीमध्ये किमान 12 ते 13 तासच्या रांगामध्ये थांबलं तरच दर्शन भेटतं विठ्ठलाचं. लवकर दर्शन व्हावा, चांगलं दर्शन व्हावा, स्वच्छ वारी व्हावा, हा दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर कॉरिडॉर नीड ऑफ द आवर आहे, महत्त्वाचे आहेत. म्हणूनच CM सरांचं प्रायोरिटी नंबर 2 म्हणून ओळखलं जातं. कारण वारी दरवर्षी असल्यामुळे प्रायोरिटी क्रमांक 1 आहे आणि ह्या प्रायोरिटी क्रमांक 2 आहे. कॉरिडॉरच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवानगी दिलेली आहे, GR सुद्धा निघालेली आहेत. आता GR निघाल्यामुळे आता भूसंपादनचं काम आता थोडक्या दिवसात वारी संपल्यानंतर सुरू होईल. अगदी बरोबर सर. तो ड्रीम प्रोजेक्ट व्हावा सगळ्याच वारकऱ्यांची इच्छा असते किंवा महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांची इच्छा आहे, पण काही स्थानिक लोकांचा थोडाफार विरोध आहे. तर तो कसा निवडेल किंवा काय कराल त्यावर? मी प्रत्येक गोष्टीमध्ये मी सुद्धा सांगितलेली आहे, प्रत्येक मीटिंगला सुद्धा मी सांगितलेली आहे. अगोदर पण मागच्या 5 दिवस अगोदर एक मीटिंग होतं तेव्हा सुद्धा मी सांगितलेली आहे. याच्यामध्ये कशा असते, विकास एक पर्टिक्युलर घटकांना डावलून आम्ही विकास करायचे नाही. सगळ्यांचे एकमेकांचं जायचे, सगळ्यांच्या सोबत जे काही विकास आहे तो खराच विकास म्हणून आपण सांगू शकतो. त्याच पद्धतीनं आता मी प्रत्येक गोष्टीमध्ये माझा हे स्टँडर्ड डायलॉग आहे, सगळ्यांच्या सोबत घ्यायचे, सगळ्यांचे एकमत घेऊन सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे कॉरिडॉर होईल असं आम्ही खात्री. सबका साथ सबका विकास. येस. सर आता वारी जवळ येते आणि पंढरपूर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या साधारणतः 8 मोठ्या संतश्रेष्ठांच्या पालख्या येत आहेत. तर त्याचं स्वागत, त्याचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहात. तर ही सुखरूप वारी पार पडावी यासाठी आणखी काय तुमच्याकडून अपेक्षित आहे? सर्वप्रथम याच्यामध्ये वारीमध्ये सगळ्यात मोठा गोष्ट म्हणजे आता पावसाळ्याचा वेळ आहे, त्यामुळे मी प्रत्येक मुकामाच्या ठिकाणी आम्ही ग्रामविकास खात्यामधून आम्ही जर्मन हँगर्स दिलेले आहेत. ते वारकरींना खूप प्रतिसाद आम्हाला वारकरीकडून भेटलेली आहे. मागच्या वर्षी अपेक्षा यावर्षी जवळपास आम्ही दुप्पट एरियाच्या जर्मन हँगर्स आम्ही लावणार आहोत. आम्ही प्लॅनिंग असं केलं आहे की मागच्या वर्षी 28 लाख वारकरी होते, यावर्षी जवळपास 35 ते 36 लाख वारकरी येण्याच्या अपेक्षा ठेवून आम्ही जवळपास एरिया दुप्पट वाढवला. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी विसावा आहे त्या ठिकाणी रेनप्रूफ मंडपसुद्धा, वॉटरप्रूफ मंडपसुद्धा आम्ही तयार केलेली आहेत. यावर्षी आम्ही मोबाईल टॉयलेट्स, फिरते शौचालय जो म्हणतो आपण, तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे आम्ही लावलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 5000 कर्मचारी एक दिवस. नॉर्मली आम्ही काय करतो, त्या दिवसाच्या फिरते शौचालय आणि पुढच्या दिवसाच्या फिरते शौचालयाचे एकच दिवस मध्ये लावतो. म्हणजे ह्या ठिकाणी 5000 कर्मचारी आणि दुसऱ्या ठिकाणी 10,000 कर्मचारी, जवळपास आम्ही 10,000 कर्मचारीला याच्यामध्ये ऍड करून शौचालयाचे क्लिनिंग. कारण असं आहे की CM सरांचं पण आणि माननीय पालकमंत्री महोदयांचं पण एकच आहे की वारकरीला स्वच्छ वारीचे अनुभव द्यायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही क्लिनिंगचं सुद्धा नियोजन केलेले आहे की प्रत्येक 10 टॉयलेटच्या पाठीमागे क्लीनर्स असणार आणि प्रत्येक
प्रत्येक 10 क्लिनरच्या पाठीमागे एक सुपरवायझर असणार आणि प्रति 3 सुपरवायझरच्या पाठीमागे आमचे एक नोडल ऑफिसर्स असणार. इतकी सूक्ष्म नियोजन आम्ही केलेली आहेत. या व्यतिरिक्त महिलाच्या हिरकणी कक्ष असो, स्नानगृह असो, चारण सेवा असो. मागच्या वर्षी आम्ही फक्त फूट मसाजर्स दिल्या होत्या. यावर्षी आम्ही फूट आणि काफ मसाजर सुद्धा आम्ही देणार आहोत. या व्यतिरिक्त नगरपालिकाच्या मार्फत पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी मुर्मीकरण असो, तिथे हायमास्टच्या व्यवस्था असो, पोलीसच्या दृष्टिकोनातून तिथे बघितलं गेलं तर आपण वॉच टॉवर्स असो, बॅरिकेडिंग्स असो, तो मोठ्या प्रमाणे दिलेली आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आम्हाला भरभरून शासनाने औषधच्या व्यवस्था केलेली आहेत. या व्यतिरिक्त मेडिकल्स ऑन व्हील्स, म्हणजे प्रत्येक वारीच्या पाठीमागे एक मेडिकल्स ऑन व्हील्स असणार. इथे एक डॉक्टर्स आणि क्वालिफाईड डॉक्टर्स आणि नर्सेस असणार. या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला पंढरपूरमध्ये बघितलं तर ते रस्ता खूप रुंदी असल्यामुळे ते वाहन सुद्धा जाता येत नाही. आरोग्य दूत म्हणजे मोबाईल म्हणजे बाईक ॲम्ब्युलन्स सुद्धा आम्ही खरेदी करण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं तर ते कोणी आम्हाला म्हणजे आमच्या जवळपास 25,000 कर्मचारी याच्यामध्ये काम करतात वारीमध्ये. 25,000 कर्मचारीचे सुद्धा आपल्याला काळजी घेणे आमच्या जबाबदारी. त्यांच्यासुद्धा राहण्याच्या सुविधा, त्यांच्यासुद्धा जेवणाच्या सुविधा, त्यांच्यासुद्धा वॉशरूमच्या सुविधा, असं आम्ही मोठा तयारी केलेली आहेत. या व्यतिरिक्त सांगायचं म्हटलं तर सगळ्यांचा आग्रह आहे की यावर्षी जे काही वारी, तुम्हाला माहिती असेल की अगोदर वारी येऊन गेलं तर ते गाव पूर्णपणे हे पडायचे, म्हणजे घाण पडायचे आणि थोडा आरोग्य बिघडते लोकांचं. आणि मागच्या 2 वर्ष आपण बघितलं गेलं सर असा काही इन्सिडेंट झालेला नाही. कारण असं आहे की आम्ही प्रत्येक वारी निघून गेल्यानंतर जो घाण पडते तो सुद्धा आपल्याला काढायचे नियोजन ग्रामविकास खात्याने केलेली आहे. तिथे सुद्धा एक टीम अपॉइंट करून ते घाण काढायचे सुद्धा नियोजन केलेली आहे. असं आम्ही पूर्णपणे नियोजन केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही यावर्षी खास करून स्वच्छतामध्ये खूप भर दिलेली आहे. आम्ही पूर्ण निर्मल वारी आणि स्वच्छ वारी करायचे प्रयत्न. निर्मल वारी, स्वच्छ वारी याबद्दल खूप काही स्वतः जिल्हाधिकारी सांगतायत आपल्याला आणि ही वारी यशस्वीपणे पार पडेलच सर. पण जेव्हा वारी असते तेव्हा हे सगळं नियोजन केलं जातं. पण वारी व्यतिरिक्त समजा जे काही पालख्यांची स्थळं आहेत किंवा शौचालय असतील किंवा आता तर आपण जर्मनचं वगैरे हे म्हणतोय, पण त्याच्याऐवजी जर स्थावर त्या ठिकाणी करता येत असेल. नक्की. आपण म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही 100 कोटी खर्च करतो, 110 कोटी खर्च करतो. यावर्षी आम्हाला खूप मोठा निधी भरभरून शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. पण तुम्ही म्हटलं जे एकदम बरोबर आहे की प्रत्येक वर्षी आपण करत असतो आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण परमनंटली काहीतरी सोल्युशन काढलं तर याच्यामध्ये तो रेकरंट कॉस्ट आहे तो येणार नाहीये. तो एकदम बरोबर आहे. आणि याच दृष्टिकोनातून आम्ही कॉरिडॉर बनवलेली आहे की कॉरिडॉर हा अशा दृष्टिकोनातून बनवलंय की आता कॉरिडॉर फक्त पंढरपूर मंदिरसाठी नाही. कॉरिडॉरमध्ये 3 कॉम्पोनंट आहे. पहिला कॉम्पोनंट आहे पंढरपूरचा जो कॉरिडॉर ऍक्च्युअल कॉरिडॉर आहे. दुसरा महत्वाचा कॉम्पोनंट आहे, इनफॅक्ट त्या महत्वाच्या कॉम्पोनंटच्या कॉरिडॉरपेक्षा जास्त पैसा आम्ही ठेवलेली आहे. ते म्हणजे शहर सुशोभीकरण असो, तिथे पालखीस्थळ सुशोभीकरण असो, पालखीस्थळ डेव्हलपमेंट असो, तो सगळा विषय तो दुसरा कॉम्पोनंट मध्ये आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे कॉरिडॉरचं काम म्हणजे मी फक्त कॉरिडॉरचं म्हणत नाही, पूर्ण काम संपलं तर पूर्ण पंढरपूरचा चेहरा बदलेल, पूर्णपणे चेंज होईल. सर तुम्ही आता म्हणालात की मी सुरुवातीला म्हणत होतो ताण म्हणजे काय की प्रशासकीय ताण असं म्हणत होतो, पण तुम्ही म्हणालात की मला हे करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. खरं तर कुंभमेळ्यामध्ये देखील अशाच प्रतिक्रिया मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या की आम्ही हा 24 तास काम करतोय पण आम्हाला त्याचा ताण येत नाही. तसंच ते आहे. तरी पंढरपूरच्या संदर्भात तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्ही स्वतः गेलेला आहे, फक्त प्रत्यक्ष वारी बघितली नाही पण व्हिडिओच्या मार्फत बघितलं असेल. त्या वारीविषयी काय सांगाल सर, आध्यात्मिक वारीविषयी काय सांगाल? मी तामिळनाडूतून आलेली आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये माझं महाराष्ट्र कॅडर भेटलं होतं तेव्हा मी वारीच्या बद्दल ऐकायला सुरू केलं. मला सुरुवातीला विश्वास नव्हता की इतकी मोठा लोक म्हणजे जवळपास 400 किलोमीटर प्लस 400 किलोमीटर म्हणजे 800 किलोमीटर चालवत येतात. आम्हाला सुरुवातीला विश्वास नव्हता, पण प्रत्यक्ष याच्याबद्दल मी अभ्यास करायला सुरू केला जेव्हा वारीच्या महत्त्वाचा मला कळाला आणि वारीच्या महत्त्वाला कळालं. आणि हा पहिला वारी माझा नाही आहे. मी अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर म्हणून काम करत होतं, तेव्हा सुद्धा मी वारी येऊन मी बघितलेली आहे. पण खरोखर सुरुवातीला पहिला 2 वर्ष मी विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काम करत असताना वारीमध्ये फक्त मी ऐकलेली आहे. जेव्हा मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी प्रत्यक्ष येऊन पाहिलं मी, मला अजिबात म्हणजे त्या एनर्जी, त्या काय म्हणजे स्पिरिच्युअल म्हणा या डिवोशनल म्हणा या म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स म्हणून एक इंग्रजीमध्ये शब्द आहेत. म्हणूनच आम्ही कोणीही तिथे ताण म्हणून आम्ही वापर करत नाही. इनफॅक्ट आपण 24 तास काम केलं तर ते 1 सेकंड सुद्धा आम्हाला जास्त त्रास या ताण येत नाही. आम्ही आनंदाने करतो.
आणि खरोखर कॉरिडॉरच्या बद्दल मला जेव्हा प्रसन्न करायची संधी भेटलं तेव्हा सुद्धा हा विषय कॉरिडॉर आणि वारीच्या बद्दल खूप अभ्यास केला मी. अभ्यास केल्यानंतर खरोखर मला असं कळालं की हे जे काम माझ्या हातातून होत आहे तो माझं भाग्य आहे. आणि वारी आणि वारीचा संप्रदाय महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा फक्त केंद्रबिंदू नाही आहे, पूर्ण भारताचा केंद्रबिंदू आहेत आणि खूप भारताच्या याच्या कल्चरल म्हणजे वर्ल्ड कल्चरल हेरिटेज म्हणतो त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये घोषित करावं लागेल. सर खूप व्यवस्थित आणि चांगली माहिती दस्तूरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे आणि तयारी करतायत ते. खरं तर ते आता यानंतर मुक्कामीच पंढरपूरला जाणार आहेत आणि ती पूर्ण यात्रेवर त्यांचं नियंत्रण असणार आहे. त्यांच्यासोबत इतर अधिकारी असतील, त्यांनी म्हटल्याप्रमाणे नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामीण पोलीस असतील, शहर पोलीस असतील, इतर बाहेरचे SRPF असतील, सगळ्यांचा मदत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांचं त्यावर नियंत्रण असतं. आणि या वारीवर ते म्हणाल्याप्रमाणे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचं नियोजन आहे. ही वारी यशस्वी व्हावी यासाठी प्रत्येकाची इच्छा आहे आणि आज वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर एक छोटाशी विनंती करतो, एक शेवटची विनंती त्यांना. सर आता हा भाग टेलिकास्ट होईल त्यावेळेला हे सगळीकडं प्रसारित होईल, तर आत्ता जे दिंडीमधून सोलापूरकडे निघालेले आहेत जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांसाठी काय सांगाल? आणि नंतर जेव्हा 25 तारखेला जेव्हा आपलं आषाढी वारी पंढरपुरात होईल तेव्हा कसं वारकऱ्यांसाठी काय गाईडलाईन असते सर प्लीज? ठीक आहे. मी सर्व वारकरींना द न्यूज प्लस चॅनलमार्फत मी विनंती करतो की नॉर्मली वारकरीच्या मनामध्ये एक शंका असतो की ठीक आहे आपण इतकी मोठ्या प्रमाणात येत आहोत, आमचं तिथे सोयी होईल का नाही आहे. बरेच वारकरी काय करतात हा म्हणजे डिसिशन विचार करून बरेच वारकरी येत नाही आहे. मी येणारे सर्व वारकरींना सुद्धा आश्वासन करतो आणि येणाऱ्या विचारायचे जे कोणी वारकरी आहेत त्यांच्यासुद्धा मी आवाहन करतो की आम्ही खूप मोठ्या प्रमाणात तयारी आम्ही केलेली आहे, खूप चांगल्या पद्धतीनं तयारी केलेली आहे. महाराष्ट्राच्या सर्व वारकरींना मी विनंती करतो की तुम्ही भरभरून यावा आणि तुम्ही आमच्या जबाबदारी आहे, तुमचं दर्शन आणि तुमच्या वारीचं संप्रदाय चांगलं होईल तो आम्ही काळजी घेतो, तो आमच्या जबाबदारी आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या पद्धतीने आमच्याकडे यावं असं मी विनंती करतो. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून S. कार्तिकेयन जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आले, तर त्यांचं मी द न्यूज प्लस आणि महाराष्ट्र न्यूज यांच्या वतीनं आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण थांबू आणि ही जी वारी आहे ती यशस्वीपणे पार पडेल असं विठ्ठल चरणी प्रार्थना करूयात. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल